मी तुला काय सांगितलेलं लक्षात आहे ना? देवाघरी गेलेली आपली माणसं आपल्याला आकाशातून बघत असतात. वेदा बघ, आता पण तुला तुझी आई बघत असेल. म्हणजे बघ हा, तू बाबांसोबत देवळात गेलीस, आई बाबांची अॅनिव्हर्सरी साजरी केली, तर ते सुद्धा तुझी आई बघेल आणि ती खूप आनंदी होईल, हो की नाही? खरंय मीरा, वेदाला तिच्या बाबांसोबत पाहून मला खूप आनंद होईल. पण एका गोष्टीची भीती वाटतेय अगं. तुझा हेतू खूप चांगला आहे, पण देव न करो याचे परिणाम जर वाईट झाले तर. हेतू चांगला असला ना की परिणाम वाईट होत नसतो. आणि मुळात ना मी परिणामांची काळजीच करत नाहीये. मला खात्री आहे सगळं चांगलंच होईल. मी वेदाच्या बाबांदेखत जळत होते तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही, आणि आता हे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं खोटं नाटक कशाला करतायत? हे सेलिब्रेशन जर का झालं तर मला खूप त्रास होईल. आणि आता ती मेल्यानंतर तिला त्रास व्हायला नको ग. तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी ना. वेदा, खोटं बोलतेस तू. अॅनिव्हर्सरी साजरी केल्यावर माझ्या आईला आनंद नाही, त्रास होईल तिला. माझ्या आईला त्रास नको म्हणून मी अॅनिव्हर्सरीला येणार नाही. अगं वेदा, हे बघ, मी तुझं ऐकणार नाही. तू माझ्यावर रागवली तरीही चालेल, हवं तर तुम्हाला ओरड, मार सुद्धा, पण मी तुझं ऐकणार नाही म्हणजे नाही. वेदा, काय झालंय वेदाला? सावकाश दादा. हो 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 हो. डॉक्टरने ना आराम करायला सांगितलंय, तर प्लीज. आय नो आय नो आय नो, करतोय मी आराम. ह्या 2 गोळ्या आहेत. पाणी. सावकाश सावकाश. दादा, तू खूप फास्ट रिकवर होतोस आणि आय एम हॅपी अबाउट दॅट. अनन्या, माझी आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल तर मला लवकरात लवकर रिकवर व्हायला हवंय की नाही? दादा पण खरं सांगतोय. अनन्या, ज्या सेलिब्रेशनमध्ये वेदा असेल त्या सेलिब्रेशनसाठी मी रेडी असायला नकोय का? हां, जेव्हा मीराने पहिल्यांदा ही आयडिया सगळ्यांना सांगितली होती ना, तेव्हा सगळे तिच्यावर चिडले होते, मी पण मला नंतर रिअलाइज झालं की आयडिया वाईट नाहीये. तुला सावकाश दादा. फाईन फाईन. मला हे म्हणायचं की तुला आठवतंय की अंबिका असताना सेलिब्रेशनच्या वेळेस वेदा किती खुश असायची? हां, आता ह्या सेलिब्रेशनच्या वेळेस वेदाला त्या सगळ्या गोड जुन्या आठवणी ना परत जगायला मिळते. हू नोज, मे बी वेदा माझ्याशी आधीसारखं बोलेलही. दादा, तुझी एक्साइटमेंट पाहून ना मीच एक्साइटेड आहे सेलिब्रेशनसाठी. आता फक्त वेदा रेडी झाली पाहिजे. का नाही होणार ती? अरे वहिनी आहे ना, आणि तिच्यासाठी ना काहीच इम्पॉसिबल नाही. आणि वहिनीने सांगितल्यावर वेदा येणारच. दादा मला सांग, आजपर्यंत वेदामध्ये जे काही चेंजेस झालेत ते वहिनीमुळेच झालेत ना? यू आर राईट अनन्या. जस्ट इन केस वेदा नाही म्हणाली तर? दादा, तू
वेदा नाही म्हणू शकणारच नाही. कारण ती आधीच तयार आहे. काय सांगतेस वहिनी? हो, म्हणजे तिने तयारी सुद्धा सुरू केली आहे. कोणता ड्रेस घालायचा, त्यावरती कोणत्या कलरचे सँडल्स, सगळंच. वाव, वहिनी